नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं की नंदिनी बेशुद्ध पडलेली असते. जेव्हाला त्याची चूक आठवते तो तिला फोनवरती म्हणालेला असतो, तुझा जीव चालला आहे का, कशाला मला फोन करते आहेस, ठेव फोन, असं तो रागात तिला म्हणालेला असतो. आणि नंदिनी म्हणालेली असते, सॉरी, चुकलं माझं, काही काम नव्हतं, परंतु आता यापुढे मी तुम्हाला कधीच फोन करणार नाही, माझा जीव गेला तरी, या शब्दामध्ये ती म्हणालेली असते. आणि हे सर्व त्याला आठवत असतं. त्याला खूप त्रास होऊ लागतो. नंदिनीला आपण असं बोलायला नको हवं होतं, असं तो म्हणतो. इकडे काव्य देखील खूप आर्त हाक मारून ताईला उठवण्याचा प्रयत्न करत असते. ती लहानपणीच्या गोष्टी सांगू लागते की ताई तुला आठवतं का, आई, ताई तुला आठवतं का गं, लहानपणी मी जिलेबी खूप आवडायची, पण एक दिवस आपण खेळत होतो आपल्या गच्चीवरती आणि तू खाली उतरताना पडलीस, तुला लागलं, तुझ्या डोक्याला 7 टाकेसुद्धा पडले होते मला वाचवताना. आणि मी आणि आरू खूप लहान होतो तेव्हा मी रोज तुझ्या शेजारी बसायचे, माझी ताई कधी बरी होणार, माझी ताई कधी बरी होणार, आणि रोज रोज देवासमोर उभे राहून मी प्रार्थना करायचे. आणि मी देवाला काय सांगितलं होतं माहिती आहे, तू माझ्या ताईला बरं कर, जर माझी ताई बरी झाली ना तर मी कधीच जिलेबी खाणार नाही. आणि ताई तू बरी झालीस, पण त्याच्यानंतर मी कधी म्हणजे कधीच जिलेबी खाल्ली नाही, आजही मी तेच करणार आहे, असं म्हणून ती आपले अश्रू पुसू लागते. आणि म्हणते की देवाला आज पण मी तेच करणार आहे, माझ्या ताईला बरं कर, डोळे उघडून तिने माझ्याकडे पाहू दे, तिला बरं वाटू दे, मी काहीही सोडायला तयार आहे तिच्यासाठी. ताई बघ, मी तुझ्यासाठी काहीसुद्धा सोडून द्यायला तयार आहे, तू डोळे उघड ना प्लीज, माझ्याशी बोल, असं म्हणून ते खूप रडू लागते. जीवासुद्धा आता हास लावून बसलेला असतो की नंदिनी कधी शुद्धीवर येणार आहे. त्यानंतर काव्या तिची ताईला शपथ घातलेली असते की ताई तुला माझी शपथ आहे, आता प्लीज तू डोळे उघड, असं म्हणून डोक्याला हात लावून काव्या रडू लागते. डोळे उघडून अगोदर माझ्याकडे बघ. नंदिनीच्या हाताची थोडीफार हालचाल आता सुरू झालेली असते. हे पाहून काव्याला खूप आनंद होतो. ती सांगते, जेव्हा बघ ना माझ्या ताईची हालचाल होत आहे, अरे बहुतेक तिला शुद्ध आली वाटतं. जीवासुद्धा आता नंदिनी शेजारी बसू लागतो आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करतो. काव्यासुद्धा नंदिनीला म्हणते की उठ ना ताई, प्लीज प्लीज तू उठ ना. त्यानंतर आपल्याला असं पाहायला भेटते की काव्याच्या हाकेमुळे आणि एकदम मनापासून केलेल्या पश्चातापामुळे नंदिनीला थोडीफार शुद्ध येते. नंदिनी उठते आणि जीवा व काव्या यांना तिथे पाहते आणि तिला खूप आनंद होतो, ती हसते. नंदिनी शुद्धीवर आल्याबरोबर जीवा आणि काव्याला सुद्धा खूपच आनंद होतो. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटत आहे की नंदिनी नंदिनी थोडीफार शुद्धीवर आल्यामुळे या दोघांना अति आनंद होतो आणि हसू लागतात. काव्या म्हणते, बघ ना जेव्हा बघ, माझी ताई आता उठली आहे. हे पाहून जीवाच्या चेहऱ्यावरती देखील कधी नव्हे ते स्माईल आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. इकडे मानिनी विचारते की काय रे, नंदिनीला संपवण्याचा प्रयत्न कोणी केला, याचा अर्थ काय होतो, नक्की कोणी संपवण्याचा प्रयत्न केला. पार्थ आता सांगतो की नंदिनीला लग्नामधून ज्या माणसाने किडनॅप केलं होतं ना, तो हाच आहे, यानेच तिला मारण्याचा प्रयत्न केला आहे. हे ऐकून वसू त्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिला दीपकला चेहरा आठवतो. ती घाबरते आणि जे प्रकरण आपल्यावरती शेकलं तर काय होणार, या विचाराने तिला घाम फुटतो. मिथुन आणि मानिनी विचारतात, नंदिनीच्या बाबतीत काय केलं होतं. आता तर कशा प्रकारे जीवाला समजलं की दीपकपासून नंदिनीला धोका आहे. मी व जीवा कशा प्रकारे तिकडे गेलो होतो, तर दीपकने अगोदरच नंदिनीला गळफास लावला होता आणि त्यावेळी आम्ही तिथे पोचलो, दीपक पळाला, हे सर्व तो सांगत असतो. इकडे हिला वसूला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण नंदिनीला हिनेच किडनॅप करायला सांगितलं असतं आणि माझ्यावरती येईल असं तिला वाटत असतं. नंदिनीच्या बाबतीत हे सर्व घडून गेलं आहे, हे सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. पार्थ म्हणतो की आम्ही त्यांना सोडवलं, त्यांची अवस्था खूप बिकट आहे, म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये न नेता इकडे घेऊन आलो. नंदिनी आता शुद्धीवर आल्यानंतर मी सर्व डिटेल विचारेनच. मानिनी म्हणते, अरे तिला शुद्धीवर येऊ दे मग विचार. इकडे आपल्याला पाहायला भेटतं की नंदिनीचे आता डोळे उघडलेले असतात आणि नंदिनी जीवा आणि काव्या या दोघांना पाहत असते आणि तिला देखील खूप आनंद होत असतो. ते दोघं एकमेकांकडे पाहत असतात की फायनली आपल्या ताईला शुद्ध आलेली आहे. काव्याला नंदिनीची खूप काळजी वाटत असते. ती म्हणते की शांत राहा ताई, फक्त तू आराम कर. डोक्यावरून प्रेमाने हात फिरू लागते आणि काव्या जीवाकडे पाहत राहते आणि जीवा काव्याकडे एकमेकांकडे इशारा करतात. ते दोघं एकमेकांकडे पाहून असतात. त्या दोघांवरती नंदिनीसुद्धा असते. जीवा आता म्हणतो की आय एम सॉरी नंदिनी, मला माफ कर. बरेचदा काय होतं ना की आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना नेहमी गृहीत धरतो, त्यांना सांगून जात नाही, त्यांचे कॉल्स नेहमी कट करतो आणि बरेचदा ते आपलं शेवटचं बोलणं म्हणजे भांडणच असतं.
प्रेम नसतात ते भांडणच राहतं आणि आपण अगदी आपसुकपणे ते मिटण्याची वाट पाहतो भांडणं, परंतु ते प्रयत्न करूनही मिटत नाही. आजसुद्धा मी तेच केले. असं म्हणून जेव्हा स्वतःची चूक कबूल करतो आणि त्यानंतर नंदिनीला पुन्हा सॉरी म्हणतो, माफी मागतो, तर काव्या जीवाकडे प्रेमाने पाहतच राहते. जणू काही काव्या या विचाराने पुन्हा एकदा जीवाच्या प्रेमातच पडली आहे की काय, असं आपल्याला वाटतं. जेव्हा आज खूपच नम्रतेने बोललेला असतो, एकदम शांत झालेला असतो आणि त्यानंतर नंदिनीला तो प्रॉमिससुद्धा करतो आणि म्हणतो की यापुढे मी तुझा फोन कधीही कट करणार नाही. कधीही नाही. नंदिनीकडे हसतच जीवाकडे पाहतो. त्यानंतर काव्या ही जीवाकडे पाहत नंदिनीला दिलेला शब्द देते की मी कधीही तुझ्या तोंडावरचे दार बंद करणार नाही. तर जेव्हा अगदी लहान बाळासारखं म्हणतो की मी सुद्धा अक्रोडची स्मूदी जी आहे ती आवडीने पीत जाईन. अक्रोडच्या स्मृतीमुळे हा सर्व प्रकार घडला ना, आय एम सॉरी असं तो म्हणत असतो. नंदिनीला शब्द देतो. नंदिनी गालातच हसते. पुन्हा एकदा काव्या आणि जेव्हा एकमेकांकडे पाहतात, तू रोज काढा जरी मला तुझ्या हातचा दिला ना तरी मी नाही म्हणणार नाही, असं काव्यासुद्धा तिला शब्द देते आणि आम्ही कधीच तुझ्यावरती होणार नाही, असं दोघंही एकत्र बोलतात आणि नंदिनीला शब्द देतात. जेव्हा आणि काव्या एकमेकांकडे पाहतात, गालातल्या गालात हसतात. दोघांनाही तिची खूप काळजी लागलेली असते. दोघेही आता चुका मान्य करून नंदिनीला आपण इथून पुढे त्रास देणार नाही, असा शब्द देतात. दोघेही एकत्र बोलल्यामुळे नंदिनीला आता हसू आवरत नाही आणि म्हणते की मला हसू येते, परंतु माझी तब्येत ठीक नाही आहे, असं ती म्हणते आणि सगळे हसू लागतात. तो म्हणतो आराम करा. इकडे आपल्याला पाहायला भेटते की पार्थ आणि हे सर्व खाली डिस्कस करत असतात की नक्की पार्थ म्हणतो थँक गॉड असं म्हणून तो देवाचे आभार मानतो आणि म्हणतो नंदिनी शुद्धीवर आल्यात बरं झालं. वसू म्हणते आता अजिबात बाहेर जायचं नाही नंदिनी, फक्त तू आराम करायचा. मिथून हसतो आणि म्हणतो की नंदिनी आय लाईक धिस युअर स्पिरिट. नंदिनी त्याच्याकडे पाहून हसते. मिथून म्हणतो हे बघा बघा आता बरं वाटणारच, कारण नवरा हाताशी, बहीण उशाशी आणि आईसारखी सासू रोजच काळजी घेते बिचारी, असं तो यमक जुळवतो आणि सारखी नंदिनीला विचारते तू बरी आहेस ना, ठीक आहेस ना, तुला काय हवंय का, नकोय, आयुष्यात अजून काय पाहिजे, अशी जर सासू विचारत असेल तर नंदिनीसारखं सुख कोणालाच नाही आहे, असं म्हणून मिथून हसत असतो. मानिनीला सांगतो की एका वहिनी तुम्हाला म्हणून सांगतोय मी, आपली नंदिनी ना एकदम फायटर आहे, फायटर. 2-3 दिवसात ती अगदी बरी होणार आहे. उलट तर मी म्हणतो की 2-3 आंबे खाऊनच येतो, कापतो, खाऊ घालतो हिला, म्हणजे एकदम झटकन ही बरी होईल, असा पुन्हा डायलॉग तो मारत असतो. नंदिनी, काव्या आणि जेव्हा हे तिघंही असतात तर मानिनी ओके म्हणून मिथुन भाऊजी ओके, तिला आराम करू द्यात, असं म्हणून ती निघून गेलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटते की औषधही खायची आहेत, त्यामुळे आराम कर असं मिथुन म्हणत असतो. बी हॅपी. तेव्हा तू आता फक्त पडून राहायचं नंदिनी, एकदम आरामच करायचा, असं त्या दीपकच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आता कंप्लेंटसुद्धा करू. तेव्हा काव्याला धक्का बसतो. ती नंदिनीकडे पाहून विचारते काय दीपक. त्यानंतर ते म्हणतात की पोलीस नाही, दीपक जे काही करायचं आहे ना ते मीच करणार आहे, असं जेव्हा म्हणतो. जेव्हा आता सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नका